शरद पवार आदिवासी विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आलेल्या सर्व आदिवासी कार्यकर्त्यांचं आणि बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. ज्यांनी आदिवासींना पहिल्या प्रथम न्याय देण्याच्या संदर्भातली महाराष्ट्रामध्ये भूमिका घेतली. एक जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपले लोकप्रिय खासदार भास्करजी भगरे, आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते रोहितजी पवार, आपल्या विभागातले लोकप्रिय माजी आमदार सुनीलजी भुसारा, प्रांताध्यक्ष, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हटलं तर जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. कालच आम्ही नागपूरला होतो. मगाशी रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे ज्या आदिवासींच्या असलेल्या मतावर राजकारण करत असताना भाजपने सत्ता मिळवली, त्यांना ह्या आदिवासी दिनाचा विसर पडला. काल पवारसाहेब नागपूरला असताना त्यांनी अनिलजी देशमुख, आम्ही सगळेजण राजा बुंदेला शहा यांच्या ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिलो. सरकारने आदिवासी दिन नाही जरी साजरा केला नाही तरी तो आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत साजरा झाला. आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आपल्या सर्वांचा हा आदिवासी दिन साजरा करत असताना एकच प्रेरणा मी सांगतो. आपण नेहमी म्हणतो की या आदिवासी विभागांची ताकद काय. या देशाचे राष्ट्रपती आदिवासी होत आहेत. या देशाचं सत्तेचं राजकारण बदलण्याची ताकद सुद्धा तुमची आहे. 47 खासदार तुमचे आहेत. ते खासदार एकत्र आले तर देशाची सत्ता उलटू शकतो, एवढी ताकद तुमची आहे. तेवढी फक्त ओळख नाही तर निर्णय आपण ठेवा. विसरा मुंदडा आणि राघोजी भांगरे ज्यांनी आदिवासींसाठी एक लढा उभा केला, संघर्ष उभा केला. आपल्या माणसासाठी जो लढतो तो देव समान होतो आणि त्याच देव माणसाचं आपण आठवण करतो. आम्हाला तुम्ही तीर कमान दिली. खरं म्हटलं तर मगाशी नारा ऐकला, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. मी वेगळं सांगतो आता, हर तीर हर कमान, मांग रहा है हिंदुस्तान. लढण्याची आता वेळ आलेली आहे. या राज्यामध्ये आपल्याला एवढंच सांगेल की 4 खासदार आणि 24 आमदार आहेत. तुम्ही मनात आणलं ना तर इतिहास घडू शकता. आम्हाला अभिमान आहे साहेब. प्रांताध्यक्ष असतील आणि त्यांचे असलेले सर्व सहकारी प्रामाणिकपणाने, कुठलंही पद नसताना हा माझा कार्यकर्ता, कानाकोपऱ्यातून आलेला कार्यकर्ता. कोण म्हणतो नेत्यांनाच भाषण करता येतं? मी अध्यक्षाचं भाषण ऐकलं, माझ्या एका सहकार्याचं भाषण ऐकलं. थोडा वेळ भेटला पण आपल्या समाजातला कार्यकर्ता सुद्धा व्यासपीठ गाजवू शकतो, एवढी ताकद तुमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि माझी विनंती आहे, मगाशी या ठिकाणी सतीश पैदामनी ब्रिगेडची व्याख्या केली. दामजी, ब्रिगेड आणि माझं संघटन आपण एकत्र करूया आणि महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवू. फार तुमच्यावर अन्याय आहे. ते मगाशी सांगितलं आदिवासी विभागाचा निधी वगैरे सगळं तुम्ही बोलत नाही ना. त्यामुळे तुम्ही बोलत नाही, विरोध करत नाही, म्हणून ह्या लोकांनी पाहिजे तसा असा आपला निधी वळवण्याचा प्रयत्न केला. मी साधं सांगतो, माझ्या गावाच्या बाजूला लागणारे अनेक वर्षापासूनचं कातकरी समाज आहे. आजही त्यांना घर नाही. पिढ्यानं पिढ्या आहेत. का तर तुमच्या नावावर जमीन नाही. शासकीय जमीन आपण कोणालाही देता, उद्योगपतीला देता. अरे हिंमत दाखवा ना. एक हिंमत दाखवा. आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी विभागातल्या असलेल्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातला आदिवासी जिथे जिथे आहे तिथं शासकीय जमिनीवर त्यांचं हक्काचं घर मिळून त्यांना एक नवे उंचार देण्याचं काम करा. शाळा द्या, शिक्षण द्या. आमची मुलं हुशार नाहीत? आमची मुलं हुशार आहेत. कर्तृत्वान आहे.
पण आपल्याला जमेत धरलं जातं. माझ्या माई बहिणींना सांगेल, ह्या योजना आणतात ना, लाडक्या बहिणी वगैरे, बाजूला ठेवा. तुमचा अधिकार आहे हो, त्याच्यापेक्षा दुप्पटीने पैसा तुमच्याकडे आला पाहिजे. 8-8, 10-10 हजार कोटी रुपये सरकार या ठिकाणी आदिवासी विभागाला देतं आणि तोच निधी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न होतो. तुम्ही चिडून उठला पाहिजे. मी आज एकच सांगणार आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आम्ही नेहमी सांगतो, पवार साहेबांनी हे केलं, पवार साहेबांनी ते केलं, आदिवासी विभागाला केलं, सामाजिक न्यायाला केलं, सगळीकडे केलं आहे. जाणता राजा आहे. कर्तृत्वान असलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ताकद देणारा नेता आहे. म्हणून एक आपण शपथ घेऊया. आज जागतिक दिन आहे. आदिवासी इतिहास घडू शकतो, ब्रिटिशांच्या विरुद्ध पण लढू शकतो आणि या असलेल्या वेगळ्या विचारांच्या लोकांच्या विरोधात सुद्धा लढू शकतो आणि इतिहास घडू शकतो. हाच शब्द घेऊन आपण या ठिकाणी काम करायचं आहे. म्हणून एवढंच सांगेल, सगळे एकत्र येऊया. आता भात्यात फक्त तीळ ठेवायचा नाही, तो कमानीला लावून समोरच्याचा दुष्ट असलेल्या विचाराचा वध करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते करण्यासाठी सगळेजण एक होऊया, एका विचाराने येऊया. आणि मला सांगायला अभिमान वाटेल एक दिवस साहेबांना, साहेब तुमची असलेल्या ह्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागे अख्खा आदिवासी विभाग उभा केला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं